नमस्कार, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहोत ईस्टर एग हंट करायला. ईस्टर इकडे एक फेस्टिवल असतो, ईस्टर संडे म्हणून. तिथे मुलांसाठी असा फेस्टिवल असतो, त्याच्यामध्ये ईस्टर एग हंट करतात. तर या ग्राउंडवर त्यांनी असे खूप ईस्टर एग ठेवलेले आहेत. तर ते आपण आता कलेक्ट करणार आहोत. तर चला आता व्हिडिओ चालू करूया. इथे ग्राउंडच्या मध्ये असे त्यांनी एग्स ठेवलेले आहे. त्यांनी त्याच्या बाजूला सगळी अशी मुलं आम्ही उभे राहिले होते. तर खूप तुम्हाला दिसत असतील खूप मुलं आहेत. तर काउंटडाऊन सुरू झाल्यावर आम्ही सगळे मध्ये जाणार आहे. आता सगळ्या मुलांनी असे बॅस्केट एग कलेक्ट करायला घेऊन आले आहेत सगळे मुलं. मुलांसाठी हे एक प्रकारची मज्जा असते. तुम्हाला आता काउंटडाऊन होतं असं दिसत असेल. काउंटडाऊन होते आता. आपल्याकडे कसं आपण बिलीव्ह करतो की आपला पुन्हा जन्म होतो, तसंच ईस्टर पण असंच सेलिब्रेट केला होता की येशू ख्रिस्ताचा असा परत जन्म झाला होता. त्या दिवशी ईस्टर संडे म्हणजे त्याच्यासाठी ईस्टर संडे आपण सेलिब्रेट करतो. सगळ्या मुलांनी असे त्यांच्या बास्केटमध्ये एग्स कलेक्ट केले. खूप एग्स होते. मी पण खूप कलेक्ट केले. मला हे असं ईस्टर एग हंट खूप आवडलं. ईस्टर एग हंट झाल्यावर त्यांनी असं छोट्या मुलांना खूप वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या. म्हणजे पेंटिंग आणि वेगवेगळे अजून सरप्राईजेस होते छोट्या मुलांना. एग हंट झाल्यावर इकडे असं पॅकिंग होतं मुलांसाठी. तिकडे असे वेगवेगळ्या ॲनिमल्स होते तिकडे. म्हणजे पिग्स वगैरे होते, गोट होते, अजून खूप काही काही होते. त्यांनी असा खूप चांगला असा बाईक शो होता, त्यांनी ऑर्गनाईज केला होता. मला बघता खूप चांगली मजा आली. खूप लोक तिकडे बघायला होते. त्यांनी खूप वेगवेगळे चांगले स्टंट्स केले, अवघड स्टंट्स केले. नंतर तिथे त्यांनी असे वेगवेगळे गेम्स ठेवले होते. स्पिन द व्हील होतं आणि अजून वेगवेगळे होते. त्याच्यावर त्यांनी असे प्राइजेस ठेवले होते.
तर मला ईस्टर संडेला जाऊन खूप मजा आली. आम्ही खूप एन्जॉय केलं तिकडे. असं पहिल्यांदाच आम्ही इकडे आलो होतो असं एका इव्हेंटला.